महत्वाची कथा सांगते बरं का, मी तुम्हाला ऐकली असेल नसेल मला माहित नाही, ही कथा अंतकरणानं श्रवण करा. माझ्या ज्ञानोबारायांना, निवृत्तीनाथांना, सोपन काकांना, आदिशक्ती मुक्ताईला प्रचंड पाऊस लागला आणि पाऊस लागल्याच्या नंतर इकडे तिकडे बघितलं, कुठेतरी झाडाखाली आश्रय घ्यावा, कुठेतरी घर बघावं, पण घरही दिसत नाहीये. आश्रय घ्यावा तरी कुठे. माझ्या मुक्ताईचं लक्ष गेलं समोर, आणि समोर काय होतं माहितीये का? समोर होती मस्जिद. मस्जिद होती समोर, मस्जिद. दादा, अरे मस्जिद आहे समोर, तिथे आपण आश्रय घेऊया. ठीक आहे मुक्ते, आपण मस्जिद मध्ये जाऊया. चारही भावंड मस्जिद मध्ये गेले महाराज. आणि मस्जिद मध्ये गेल्याच्या नंतर त्या मस्जिद मध्ये एक मुस्लिम बांधव कुराण वाचत होते. कुराण. एक गोष्ट सांगू, विषय आला म्हणून सांगते. एकादशीला अन्नवर्ज आहे बाबा काका, एकादशीला अन्नवर्ज आहे हे ज्ञानेश्वरी गाथा तर सांगतं, पण एकादशीला अन्नवर्ज आहे हे कुराण मध्ये सुद्धा सांगितलंय. कुराण धर्मग्रंथ सांगतो तुम्ही एकादश करा. कुराण सांगतं महाराज. ज्ञानेश्वरी गाथा सांगेल यामध्ये काही नवल नाही, परंतु कुराण मध्ये सुद्धा सांगितले तुम्ही एकादशी करा, एकादशीला अन्न खाऊ नका. धर्मग्रंथ सगळे सारखेच आहेत आणि उपदेशही सगळ्या धर्मग्रंथांमध्ये सारखाच केलेला आहे. एक व्यक्ती कुराण वाचत होती आणि यांच्या कपाळाला तिळा बघितला. मुस्लिम बांधव उभे राहिले आणि त्याने सांगितलं, बोले यहाँ क्यों आए? ये आपकी जगह नहीं है, ये हमारी मस्जिद है. आपकी जगह मंदिर में है, मंदिर में, आप यहाँ मत आओ. ज्ञानोबारायांनी हात जोडले. अहो असं काय करता? मंदिर असू द्या किंवा मस्जिद असू द्या, माणसाला प्रत्येक देवाच्या दारामध्ये जायचा अधिकार आहे. क्या बोले आपके सिर पे तो तिलक लगाया हुआ है और आप मस्जिद में आए. तो ओरडू लागला ज्ञानोबारायांना, पाठीमागं ढकलू लागला, इथं येऊ नका, ये जगह आपकी नहीं है, ये जगह हमारी है, ये हमारी मस्जिद है, आपकी जगह तो मंदिर में है, तुम्ही इथं येऊ नका, तुम्ही तुमच्या मंदिरामध्ये जा, कारण तुम्ही ब्राह्मण आहात आणि ब्राह्मणानं मस्जिद मध्ये कशाला यावं. पण एक सांगू, ज्ञानोबाराय म्हटले, अरे जिच्या दारामधून तो आम्हाला बाहेर काढतोय त्या मस्जिद आईला विचार, तू कुणाची आई आहेस. तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती म्हणू लागला, पागल हो गए क्या? पागल हो आप? अहो 30 वर्षापासून कुराण वाचतो इथं, मस्जिद 30 वर्षात माझ्या सोबत बोलली नाही आणि तुम्ही काय सांगता? मस्जिद मागो पूछो ये दरबार किसका है. ज्ञानोबारायांची ताकद सांगते मी तुम्हाला. एकदा विचारा ना मस्जिद आईला, तू कोणाची आहेस. ज्ञानोबारायांचा चमत्कार आहे काय. ठीक है पूछता हो, लेकिन एक ही बार त्या मुस्लिम बांधवानं मस्जिद आई समोर हात जोडले. मस्जिद माँ बोल तू किसकी माँ है. मस्जिद माँ बोल तू किसकी माँ है. एकदा बोलला, दोनदा बोलला, तीनदा बोलला, पण मस्जिद माँ काही बोलायला तयारच नाही. आता मात्र ज्ञानोबारायांच्या अंगावरती चप्पल फेकून मारू लागला. तुम्ही मूर्ख आहात का? मला मूर्ख समजलं का? 30 वर्षापासून कुराण वाचतोय, मस्जिद आतापर्यंत माझ्याशी बोलली नाही आणि तुम्ही काय म्हणता? तुम्ही का मूर्ख झाले का? निघा म्हटले तुमच्या वाटेला. ज्ञानोबाराय म्हटले, मला एक चान्स द्या, एकच शेवटचा चान्स द्या. माझ्या ज्ञानोबारायांनी मस्जिद मा समोर असे दोन्ही हात जोडले. प्रसंग डोळ्यासमोर घ्या. मस्जिद मा समोर माझ्या माऊली ज्ञानोबारायांनी 2 हात जोडले आणि अंतकरणापासून आवाज दिला, मस्जिद मा, ए मस्जिद आई, मस्जिद आई तू सांग कुणाची आई आहेस. अगं बोल तू कुणाची आई आहेस. अशक्य असणारी गोष्ट शक्य झाली आणि ती मस्जिद माझ्या ज्ञानोबारायांसोबत बोलली, बेटा बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, बेटा मैं तो सारे जग की माँ हूँ, बेटा मैं तो सारे जग की माँ हूँ. कोण बोललं ज्ञानोबारायांसोबत? मस्जिद माँ बोलली. मस्जिद आई म्हटली, बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, बेटा मैं तुम्हारी माँ हूँ, मैं तो सारे जग की माँ हूँ, मैं तो सारे जग की माँ हूँ.
ज्ञानोबारायांचा अलौकिक चमत्कार त्या मुस्लिम बांधवांना डोळ्यानं बघितला आणि तो मुस्लिम समाजाचा व्यक्ती माझ्या ज्ञानोबारायांच्या पायावरती नतमस्तक झाला. आणि एक सांगू, माझी माऊली ज्यावेळी समाधीला चालली ना महाराज, सगळ्यात जास्त ती मुसलमानाची व्यक्ती रडली. मेरी मस्जिद माँ आपसे बात करती है, मुझे मालूम नहीं था. ज्ञानोबारायांनी एवढं अलौकिक चरित्र कोणाचं नाहीच हो. ज्ञानोबारायांचं चरित्र म्हणजे प्रत्येक चरित्र काही ना काही आम्हाला आयुष्याचा उपदेश करणारच आहे. आणि हे चरित्र असं आहे, 1-2 वाजली ना तरी मलाही सांगायचा कंटाळा येणार नाही, तुम्हाला उठायचा येईल का नाही मला माहीत. चरित्र फार अलौकिक आहे. पैठणवरून येताना माझ्या ज्ञानोबारायांसोबत मस्जिद बोलली, त्याच्या पुढे सरकले. पुढे सरकल्याच्या नंतर ज्ञानोबाराय हळूहळू हळूहळू पुढे आले, अमृतानुभव सांगितला. आणि त्याच्यानंतर पुढे आले. थोडे पुढे आल्याच्या नंतर आणखी एक अलौकिक चमत्कार केला. ज्या गावामधून माझी माऊली निघाली होती ना महाराज, 4ही भावंड ज्या गावामधून निघाली होती त्या गावामध्ये एक व्यक्ती मरण पावली होती. मरण, त्या व्यक्तीची अंतयात्रा निघाली होती. ज्ञानोबारायांच्या नामाचा प्रसार हा जगभर वाढत होता. आणि जो मेलेला व्यक्ती होता ना, त्याच्या पत्नीनं माझ्या ज्ञानोबारायांकडे बघितलं. ज्ञानोबारायांकडे बघितल्याच्या नंतर अंतकरणाला पाझर फुटला आणि मेलेल्या व्यक्तीची पत्नी उठली, माझ्या ज्ञानोबारायांच्या पायावरती नतमस्तक झाली. माझ्या ज्ञानोबारायांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि माऊलींच्या मुखातून शब्द बाहेर पडले, अखंड सौभाग्यवती भव. माऊली काय बोलता तुम्ही? अहो, समोरची जी अंतयात्रा आहे ती माझ्या पतिराजांची आहे. त्याचा आवाज चालू करा. समोरची अंतयात्रा माझ्या पतिराजांची आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद काय दिला? अखंड सौभाग्यवती भव. ज्ञानोबाराया, तुमच्या मुखातून आलेला एकही शब्द खोटा ठरत नाही. आता खोटं कस काय बोलले? ज्ञानोबारायांना ज्ञात होतं आशीर्वाद कोणाला कोणता द्यावा. आणि संतांची वाणी कधी खोटं बोलत नाही. संतांची वाणी जी बोलते ते जगजाहीर होत असतं. संत जे बोलतात ते इतिहासामध्ये आजरामर होत असतं. 850 वर्षापूर्वी माझे नाथ महाराज म्हणले होते, येणारं कलियुग, येणारं कलियुग. 850 वर्षापूर्वी नाथ महाराजांनी घोषणा केली होती. त्यांच्या मुखातून शब्द निघाले होते, कलियुगामध्ये दादा एक अद्भुत होईल, बहीण भाऊ दोघांचा विवाह लागेल, 5 वर्षाची कन्या भ्रातार मागेल, 6 वर्षाची कन्या गर्भीण होईल. ऐका या कलियुगाची थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, भ्रातार सोडून घरोघरी फिरतील नारी, निर्गुण निराकार दादा माहुर माझा, शकून सांगाव्या आहे यमाई माझे. संतांच्या घोषणा ह्या अमर होत असतात. 850 वर्षापूर्वी नाथ महाराज म्हणले होते, या कलियुगामध्ये बहीण भाऊ दोघांचं लग्न लागेल. आणि ते लागतंय बऱ्याचदा. 5 वर्षाची मुलगी म्हणेल, बाबा माझं लग्न लावून द्या. 6 वर्षाची कन्या म्हणेल, बाबा मी गर्भीण झाले. पित्यामध्ये पुत्रामध्ये वैरत्व निर्माण होईल याच कलियुगामध्ये. आणि याच कलियुगामध्ये बाई लग्न करताना करार करेल, करार, 2 वर्षानंतर मी बायको दुसऱ्याची. हे सगळं कलियुगामध्ये घडेल. पण हे सगळं जर चुकवायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल? कर जोडून विनवित तुम्हाला
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, नका गुंतू विषय कामारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुमच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल ना महाराज, तर भगवंताचं नाव घ्या. बरं, देवाचं नाव घ्यायला लागतं तरी काय? काही जण म्हणते पैशाशिवाय आम्ही देवाचं नाव घेऊ शकतो का, हे करू शकतो का, ते करू शकतं का? पण देवाचं नाव घ्यायला काही लागत नाही. पैसा न लगे, रुपया न लगे, न लगे कबडी दमडी, बोलो राम 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 राम, श्याम श्याम श्याम. काही लागत नाही देवाचं नाव घ्यायला. संत जे बोलतात त्यांची वाणी खरी ठरत असते. विधवाबाई म्हणते, ज्ञानोबराय तुमच्या मुखातून मला आशीर्वाद निघालाय, अखंड सौभाग्यवती भवन. माझ्या पतीची प्रेत यात्रा समोर आहे, आशीर्वाद दिलाच कसा? माझी माऊली त्या व्यक्तीच्या जवळ गेले, मस्तकावरती हात ठेवला. त्या व्यक्तीचं नाव होतं सच्चिदानंद बाबा. सच्चिदानंद बाबा, तुमची गरज आहे, मला उठावं लागेल तुम्हाला. माझ्या माऊलींनी आयुष्यातला चमत्कार महाराज केला आणि सच्चिदानंद बाबांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि मेलेला माणूस माझ्या ज्ञानोबारायांनी जिवंत केला. सच्चिदानंद बाबा उठले, ज्ञानराज मला जिवंत केलं, काय काम आहे मला सांगा. त्यावेळी त्याच ठिकाणी माझ्या ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी त्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. शके 1212 पैठ टीका केली ज्ञानदेवे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू पै जहाला. मेलेला माणूस जर जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहित असेल तर आम्ही जिवंत माणसं ज्ञानेश्वरी वाचून आमच्या आयुष्याचं कल्याण का करून घेऊ शकत नाही हो? मेलेला माणूस ज्ञानेश्वरी लिहितो, आम्ही जिवंतपणे. फक्त ज्ञानेश्वरीशिवाय आपल्या आयुष्यामध्ये कल्याण नाहीये गड्या.